जय शिवराय मित्रांनो, तर तुम्हाला आता व्हिडिओ पहिलीला बनवायचा असेल मित्रांनो, तर जे काही सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो, आणि जर मटेरियल डाउनलोड करायचं असेल मित्रांनो तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती नाही तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो. आणि टेलिग्राम चॅनलचं नाव आहे मित्रांनो वेदांत एडिटिंग YT, नाहीतर टेलिग्राम चॅनलवरती सर्च केल्यावर पण भेटून जाईल, नाहीतर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जावा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या चौडला. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला सुपर VPN हा ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करून सिंगापूरचं VPN कनेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर CapCut Pro ॲप्लिकेशन हा आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून घ्यायचे. टेलिग्राम चॅनलवरती पिनड कमेंट्समध्ये भेटून जाईल. त्यानंतर बीट्स ॲड करून घ्यायचे आहेत मित्रांनो. तर मी सर्वात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्ट क्रिएट करायचं आहे मी सांगतो. त्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला ॲड करून घ्यायचे. त्यानंतर इथे असे बीट्स ॲड करून घ्यायचे. त्याआधी या लेअरवरती क्लिक करायचे. इथे खाली स्क्रोल करायचं, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा एक ऑप्शन आहे भेटेल मित्रांनो, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऑडिओवरती क्लिक करायचं, इथे स्क्रोल करायचं आहे, बीट्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे मी बीट्स दिले नाहीत मित्रांनो, इथे तुम्हाला ॲड करायचे आहेत. इथे एक बीट आहे असं बघू शकता मित्रांनो. तर इथे असं बघू शकता ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो. कुठे कुठे फोटो हालतंय, कुठे कुठे ॲनिमेशन दिलंय मित्रांनो, तिथे बीट्स ॲड करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जिथे जिथे बीट्स ॲड केलेले आहेत मित्रांनो तिथे त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे स्क्रोल करायचं आहे, रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे. इथे तुमचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे, मी असंच राहू देतो मित्रांनो. त्यानंतर स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे, जिथे जिथे बीट्स ॲड केलेले आहेत तिथे स्प्लिट करायचं आहे. तर स्प्लिट केल्यानंतर मी सांगतो मित्रांनो, मी स्प्लिट करून घेतो. तर डायरेक्ट आपल्या मेन प्रोजेक्टवरती घेऊन जातो मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, इथे स्प्लिट केलेलं आहे. एकूण किती बीट्स आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 एकूण 20 बीट आहेत मित्रांनो. जर तुम्हाला तुमचे 20 बीट झाले नसतील तर तुम्ही नीट चेक करून ॲड करून घ्या मित्रांनो. त्यानंतर स्प्लिट करा. त्यानंतर इथे ॲनिमेशन सांगतो मी मित्रांनो. आता इथे 2 नंबरच्या लेअरवरती यायचं, म्हणजे 2 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती. त्यानंतर त्या ॲनिमेशन्सवरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर स्लिप अँड स्लाईड 1 हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्यानंतर इथे पुढच्या लेअरवरती यायचं आहे, इथे कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. स्लिप अँड स्लाईड 2 हा ॲनिमेशन तिसऱ्या म्हणजे 3 सेकंदच्या लेअरवरती द्यायचं आहे. त्यानंतर 3 सेकंद 10 फ्रेमवरती यायचं आहे. त्यानंतर इथे इनमध्ये रॉक व्हर्टिकली हा एक ॲनिमेशन आहे, तो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे त्या पुढच्या बीटवरती यायचं आहे, म्हणजेच 3 सेकंद 20 फ्रेमच्या लेअरवरती यायचं आहे. त्यानंतर इथे झूम ऑन आपल्याला इनमध्येच भेटेल मित्रांनो. त्यानंतर पुढच्या ह्याच्यात यायचं आहे मित्रांनो, म्हणजेच 5 सेकंदवरती यायचं आहे. त्या लेअरवरती क्लिक करायचं, ॲनिमेशन्समध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे. इथे स्ट्रेच अँड डेझर्ट हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर इथे रॉक व्हर्टिकली हा ॲनिमेशन ॲड करायचा, आपल्याला इनमध्ये भेटेल मित्रांनो. त्यानंतर पुढच्यामध्ये रॉक हेट्रोझॉइली ॲड करायचं आहे मित्रांनो आडवं. त्यानंतर इथे रॉक हेट्रोझॉइली ॲड करायचं आहे. असंच करत करत मित्रांनो हे असं करत थांबा सांगतो. इथे 16 सेकंदच्या बीटपर्यंतच असं करायचं आहे मित्रांनो, उभं सरळ. त्यानंतर इथे रॉक व्हर्टिकली ॲड करायचं आहे, रॉक व्हर्टिकली इथे ॲड करायचं आहे. त्यानंतर 17 सेकंदच्या बीटपाशी पण रॉक व्हर्टिकली. त्यानंतर इथे पुढे यायचं आहे, लास्टच्या लेअरला कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे, स्ट्रेच अँड डेझर्ट ॲड करायचं आहे. त्यानंतर मी आता इफेक्ट्स सांगतो मित्रांनो, आता कोणते कोणते इफेक्ट्स ॲड करायचे. त्यानंतर स्टार्टला यायचं, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर इथे सर्वात पहिल्यांदा मित्रांनो ते 4 सेकंदच्या बीटपर्यंत हेलो ब्लर हा एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. हा आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्समध्ये ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये 1 नंबरला भेटून जाईल मित्रांनो.
त्यानंतर ना थ्री मिरर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. तो आपल्याला 2 सेकंद 10 फ्रेमपासून ॲड करायचा आहे मित्रांनो. तर तो आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्समध्येच इथे स्प्लिटमध्ये लास्ट 2 नंबरच्या ऑप्शनवरती स्प्लिटमध्ये 3 नंबरला भेटून जाईल मित्रांनो. तो ॲड करायचा आहे. त्यानंतर ना आता काय करायचं आहे, तर इथे आता ॲडजस्टवरती क्लिक करायचं. वर्टिकल जो आहे तो असा असतो मित्रांनो, काही वेळेस असा असतो. तर त्यामुळे तुमच्या हिशोबानं सेट करून घ्यायचं आहे असं इमेज. टिक करून टिकच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना इझिली आता काय करायचं आहे, इथे 3 सेकंद 15 फ्रेमवरती यायचं आहे. त्यानंतर ना तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे. त्यानंतर ना इथे 3-4 नंबरचा नाईट क्लब ऑप्शनवरती क्लिक करायचं. 1 नंबरचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ना तो इफेक्ट आपल्याला 13 सेकंद 15 फ्रेमपासून 13 सेकंद 25 फ्रेमपर्यंत ॲड करून घ्यायचं. त्यानंतर ना ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड जो तो वाढून घ्यायचं आहे, 100 करायचं स्पीड. त्यानंतर ना इथे आता 4 सेकंद 20 फ्रेमवरती यायचं आहे. त्यानंतर ना इथे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये लाईट इफेक्टमध्ये जायचं व्हिडिओ इफेक्ट्समधनं. त्यानंतर इथे खाली स्क्रोल करायचं आहे. हेलो 2 नावाचा एक इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो, तो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ना इझिली होऊन जाईल. त्यानंतर ना पुढे यायचं आहे. इथे किती 6 सेकंद 15 फ्रेमच्या बीटवरती यायचं आहे. इथे बटरफ्लाय ड्रीम हा आपल्याला इफेक्ट व्हिडिओ इफेक्ट्समध्ये बटरफ्लायजमध्ये भेटून जाईल मित्रांनो, 5व्या नंबरला इथे बघू शकता. त्यानंतर ना टिकवरती क्लिक करायचं आहे आणि इझिली होऊन जाईल. तो आपल्याला कुठेही असं करायचं नाही मित्रांनो, तो आपोआप होऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर ना इथे याच बीटवरती यायचं आहे. याच म्हणजे आता 6 सेकंद 15 फ्रेमच्या. त्यानंतर ना ते बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं. ग्लोविंग लाईन्सवरती क्लिक करायचं आहे. तर इथे 2 नंबरला एक इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो. तो इफेक्ट एंडपर्यंत वाढून घ्यायचा आहे. त्यानंतर ना एंडपर्यंत वाढून घेतल्यानंतर ना आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. वर्टिकल तुम्हाला म्हणजे आता बघा स्पीड किती हवे तेवढी ठेवायची. त्यानंतर ना वर्टिकल जो आहे तो वरी खाली असं हे कुठे पाहिजे, म्हणजे वरी पाहिजे का खाली पाहिजे ते तुम्हाला सेट करून घ्यायचे तुमच्या हिशोबानं. त्यानंतर ना साईज केवढी पाहिजे, मोठी पाहिजे का लहान पाहिजे ते सुद्धा सिलेक्ट करून घ्यायचं. कलर कोणता पाहिजे ते सुद्धा सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर ना टिकच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इझिली ॲड होऊन जाईल. त्यानंतर ना आजचा जो व्हिडिओ तो बनून रेडी झालेला आहे. तर इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर इझिली एक्सपोर्टिंग व्हायला सुरुवात होईल मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.